मी ज्यांच्यातर्फे आभार मानावे असं सांगितलं ती माणसं इतकी पराक्रमी आणि इतकी मोठी आहेत की त्यांच्या वतीने उभं राहणं हाच मला एक माझा सगळ्यात मोठा गौरव आहे असं वाटतं. इथे बसलेली माणसं एक 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 पहा काय काय आहेत. मी काय प्रत्येकाचं वर्णनही करणार नाही, त्याची गरज नाही. आता लताच आहे इथे बसलेली. मला जर कोणी विचारलं आकाशात देव आहे का, ते मी सांगेन मला माहिती नाही. मला माहिती एकच की ह्या आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस रात्र कुठली अशी वेळ नाही, कुठला क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. अशी लता मंगेशकर इथे बसलेली आहे. पलीकडे ज्यांना मी गुरुतुल्य मानतो माझ्या नाट्यसृष्टीमध्ये ते मोगर आंगणेकर बसलेले आहेत. बापटनी सांगितलं की त्यांच्या कंपनीत मी होतो, त्याला त्यांचा नाईलाज आहे.